जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात येणाऱ्या नोकर भरतीमध्ये माजी सैनिकांचं आरक्षण डावलण्यात आल्याचा आरोप माजी सैनिकांनी केलाय। माजी सैनिकांच्या आरक्षित जागांवर इतरांनी अतिक्रमण केलं असून त्याला प्रशासनाचा कारभार जबाबदार आहे। त्यामुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शौर्याचं प्रतीक म्हणून मिळालेलं मेडल सामूहिकरित्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचं आंदोलन करण्यात येणार आहे। ही माहिती स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिली आहे। सामान्य प्रशासन विभाग कोल्हापूर, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून नियमबाह्य पद्धतीनं सैनिकांचं कायमस्वरूपी नुकसान करणारे खोटे पत्रव्यवहार करून माजी सैनिकांच्या हक्काच्या आरक्षित जागा इतर उमेदवारांना देण्याचा घाट घालण्यात आलाय। मागील 2 महिन्यांपासून सातत्यानं पाठपुरावा करून देखील जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कोणतंही उत्तर मिळालेलं नाही। त्यामुळेच माजी सैनिकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। मेरिट लिस्टमधल्या ज्या आरक्षित नसलेल्या लोकांसाठी ह्या जागा देण्याचा घाट घातलेला आहे। ह्याच्यामुळे माजी सैनिकांचं कायमस्वरूपी नुकसान होणार आहे। एक माजी सैनिक घडण्यासाठी तो जीवाची बाजी लावतोय। त्याला माजी सैनिक होण्यासाठी त्याला ही लॉटरी लागल्याप्रमाणे जीवन मिळालेलं असते, त्याचा जीव डावावर लावलेला असते। तर अशा माजी सैनिकांच्या जागा तुम्ही खाऊ नका, यासाठी आम्ही 2 महिन्यापासून पाठपुरावा करतोय। हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली। हायकोर्टनं मंत्रालयाला, महाराष्ट्र शासनाला नोटीस दिलेले 20 फेब्रुवारीला म्हणणं मांडा, तरीसुद्धा जिल्हा प्रशासन घाईघाईनं ह्या नोकऱ्या भरायला, ह्या जागा इतरांना देण्यासाठी पुढाकार घेते। त्यामुळं आम्ही उद्याला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व माजी सैनिकांसोबत आम्ही कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जाऊन आम्ही सैनिकांची मेडल परत देणार आहे। त्यांना किमान प्रशासनाला जाग यावी।